सैफ हल्ला प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय। या आरोपीचे नाव शाहिद असल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलंय। शाहिदला गिरगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आलंय। शाहिदवर याआधी 3 ते 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। ताब्यात घेतलेला संशयित सैफच्या घराजवळच्या सीसीटीव्हीतल्या आरोपीसारखा दिसतोय। मात्र हाच हल्ला प्रकरणातला आरोपी आहे का हे पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाहीये। शाहिदचं मोबाईल लोकेशन 15 तारखेच्या रात्री सैफच्या घराच्या जवळ आढळलं, त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलंय। तर हा जो शाहिद सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, हा शाहिद नेमका त्यावेळी म्हणजे जेव्हा ही घटना घडली तेव्हा सैफच्या घराच्या आसपास का होता, तो काय करत होता हे पाहणं महत्त्वाचं आहे। 2 दृश्य बघा। एका बाजूला संशयित आरोपी इमारतीत जाताना तो किती सावधपणे वर जातोय, आपल्या पायांचा आवाज येऊ नये किंवा कोणाला चाहूल लागू नये याची तो काळजी घेताना दिसतोय। आणि रात्री जेव्हा 2:33 तो पळून जातोय तेव्हा त्याला अंदाज आला की इथे एक सीसीटीव्ही कॅमेरा दिसतोय। त्याने त्या कॅमेऱ्याला काही केलं नाही, बघितलं, पण भेदरलेल्या अवस्थेत तो होता हे स्पष्टपणे दिसतंय। जाताना त्याच्या तोंडाला रुमाल होता, तो कपडा बांधलेला होता, पण पळून जाताना मात्र त्याच्या तोंडाला तो कपडा नव्हता, त्याने तो खांद्यावर टाकलेला होता। या 2 मध्ये 1:37 ते 2:33 साधारण 1 तासाभराचा हा अवधी होता। आणि याच काळात नेमकं काय घडलं याचा कसून तपास केला जातोय। सैफ हल्ला प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। या आरोपीचे नाव शाहिद असल्यानं पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार शाहिदला गिरगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती याआधीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। शाहिदचं मोबाईल लोकेशन समोर आलेलं आहे आणि त्यामुळे या प्रकरणी त्याची कसून चौकशी केली जाते। दरम्यान अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरलेल्या चोरानं जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यावेळी चोर घरात शिरतानाचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। संशयित आरोपी रात्री 1:37 इमारतीत शिरल्याचं समोर आलं। तर सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर धारदार शस्त्रानं वार झाले। हल्लेखोरानं सैफच्या पाठीत चाकू खुपसला तेव्हा त्याचा तुकडा सैफच्या पाठीत अडकला। हल्ला करून 2:33 इमारतीतून तो खाली उतरताना सीसीटीव्हीत कैद झाला। दरम्यान सैफ अली खानच्या हल्ल्याच्या नंतर शाहिद कपूरनं प्रतिक्रिया दिली आहे। ही अत्यंत धक्कादायक घटना आहे। संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसलाय। मुंबई हे सुरक्षित शहर असूनही ही घटना घडली हे चिंताजनक आहे। पण सैफ लवकरच बरा व्हावा यासाठी आम्ही सगळेजण प्रार्थना करतोय, असंही शाहिद म्हणाले। तर बॉलिवूडमधून सुद्धा या सगळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्याच्याबद्दलची काळजी व्यक्त केली जाते आणि या हल्ल्याच्या बद्दलची चिंता व्यक्त केली जाते। यात अभिनेता शाहिद कपूर सुद्धा आहे। शाहिदनं सैफवर झालेल्या या हल्ल्याच्या बद्दल चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान सैफवर हल्ला करणाऱ्याला अटक करण्यात आल्याची बाब एकनाथ शिंदेंनी सांगितली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही बाब माध्यमांना सांगितली आहे। कलाकारांवर हल्ले होणं चुकीचं असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले। अशा प्रकारचे कलावंतांवर हल्ले होणं हे अतिशय चुकीचं आहे। परंतु त्या ठिकाणी ज्याने हे केलेलं आहे त्याला अटक झालेली आहे आणि प्राथमिकदृष्ट्या चोरीच्या दृष्टीने चोरी करण्याच्या दृष्टिकोनातून ही घटना घडल्याचं प्राथमिक माहिती आहे। परंतु यामध्ये अगदी पोलीस आणि गृह विभाग या संपूर्णपणे मुळाशी जात आहेत आणि सैफ अली खान यांच्या कुटुंबाला देखील सुरक्षेचा त्याची सरकार काळजी घेईल। पोलिसांनी आरोपीसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं तर एकाचा शोध सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये जी व्यक्ती दिसते तशी त्याला साम्य असणारी दिसणारी व्यक्तीला
सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याचं गुन्हेगारीचं बॅकग्राऊंड देखील आहे, त्याची चौकशी चालू आहे. नंबर 1. नंबर 2, अजून एक व्यक्ती तशी दिसणारी आहे ज्याला CCTVच्या थ्रू ट्रॅप केलं जाते आणि लवकरच त्याला देखील ताब्यामध्ये घेतलं जाईल. चौकशीच्या अंती आपल्या लक्षात येईल की नक्की हीच ती व्यक्ती आहे की नाही, कारण शेवटी सिमिलर दिसणारी व्यक्ती असल्यामुळे ती असू देखील शकते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अजून सविस्तर माहिती आपल्याला आम्ही देऊ. सीसीटीव्हीमध्ये दिसलेला जो संशयित आहे तो वांद्रे पोलिसांकडून त्या हल्लेखोराला अटक करण्यात आल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर हाच तो आहे का याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली. दरम्यान सैफच्या पाठीत अडकलेल्या चाकूच्या तुकड्याचा जो फोटो आहे तो सुद्धा समोर आलेला आहे आणि ऑपरेशन करून हा चाकूचा तुकडा सैफच्या पाठीतून काढलेला आहे. हा चाकू अजून थोडासा खोलवर जर गेला असता तर अतिशय गंभीर जीवघेणी इजा होऊ शकली असती अशी माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे. किंवा त्याला अर्धांगवायूचा पॅरालिसिसचा सुद्धा धोका होता असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा जो घाव होता, ही जी जखम होती ती किती गंभीर होती याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. साधारण 2 ते 2.5 इंचापर्यंतचा हा चाकूचा तुकडा त्याच्या पाठीमध्ये रुतून बसलेला होता, तो तुटला होता. यावरून आपल्याला हेही जाणवतं, लक्षात येतं की हा वार जो त्याच्यावर करण्यात आलेला होता तो किती तीक्ष्ण होता. अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती लीलावतीचे प्रमुख न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगेने दिली आहे. सैफ अली खानला आज ICU मधून स्पेशल रूममध्ये शिफ्ट केलंय. सैफ अली खानला पॅरालिसिसचा कुठलाही धोका नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जर ते तीक्ष्ण हत्यार सैफच्या मणक्याला लागलं असतं तर त्याच्या जीवाला धोका होता. मात्र अवघ्या 2 मिलीमीटरच्या या फरकानं सैफच्या जीवाचा मोठा धोका टळल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून सैफला आठवडाभर विश्रांतीची गरज डॉक्टरांनी बोलून दाखवली आहे. ऑपरेशन नंतर ICU मध्ये शिफ्ट केलेलं. आज सकाळी अपडेट देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. तर त्यांची तब्येत एकदम छान आहे. त्यांना आज मी चालवलं, तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी. फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे. म्हणून आम्ही त्यांना ICU मधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत. ते आउट ऑफ डेंजर आहेत पण आणि स्टेबल पण आहे. त्यांना काही आता रिस्क नाही, पॅरालिसिसचा काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळेच मी बोललो की ते चालले, त्यांना काही पॅरालिसिसचा किंवा काही त्रास नाही आहे आणि ते अगदी नॉर्मल आहेत, बोलतायत, खुश आहेत. फक्त जसं मी बोललो पाठीच्या खोल जखमेमुळे आणि पाणी आल्यामुळे त्यांना बेड रेस्टची ॲडवाईस केली.